वेलकम टू सायली मॅथ्स क्लासेस. चला शिकूया गणित साध्या आणि सोप्या पद्धतीने. ह्याच कन्सेप्टवर आधारित आज आपल्याला पायथागोरस चॅप्टरमधला प्रॅक्टिस सेट 2.1 आहे, त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 6 शिकायचा आहे. क्वेश्चन असा आहे, फाइंड द साईड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायमीटर इज 10 cm. म्हणजे आपल्याला कोणत्या क्लोज फिगरबद्दल बोललं आहे? स्क्वेअरबद्दल. स्क्वेअरची फिगर कशी काढली जाते? जेव्हा ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे जी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईनची लेंथ कशी असायला पाहिजे? सारखी. आणि डायगोनलची लेंथ काढायला सांगितलेली आहे, त्याच्यामुळे त्या स्क्वेअरमध्ये मी एक डायगोनल काढेल. ओके. गिवन असेल क्वाड्रिलेटरल ABC is a square. AC diagonal AC equal to 10 cm. Side of square to 2 मध्ये असेल side of square equal to question mark. Perimeter of square is equal to question mark. एवढं गिवन आणि टू प्रूव्ह तुम्हाला लिहून काढायचं आहे. पाहिजे असेल तर एक वेळेस तुम्ही ऐका, व्हिडिओला पॉज करा आणि लिहून काढा. कारण जर एखादं स्टेटमेंट दिलेलं असेल आणि फिगर आपण स्वतः काढलेली असेल तर अर्थात गिवन आणि टू प्रूव्ह लिहिणं आपल्याला कंपल्सरी आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिसतोय खरा, पण हा 90 डिग्री त्यांनी दिलेला होता का? नाही. मग हे 90 कुठून घेतलं आपण? स्क्वेअरच्या प्रॉपर्टीवरून. आणखीन दुसरी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण थेरम लिहितो ना, त्या थेरमची स्टार्टिंग जी असते किंवा क्वेश्चन सॉल्व करत असतो, ज्याचं गिवन आणि टू प्रूव्ह लिहिलेलं आहे, अशा गणिताचं ज्यावेळेस आपण प्रूफ लिहित असतो त्याची स्टार्टिंग जी असते ती गिवनमधून असते. आणि गिवनमध्ये दिलेलं आहे क्वाड्रिलेटरल ABC इज अ स्क्वेअर. ह्याच्या कोणत्या प्रॉपर्टी यूज करायच्या? दोन्ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करावं लागतील. एक करेल मी इच अँगल ऑफ स्क्वेअर इज 90 डिग्री. म्हणताना इच अँगल म्हणाल, पण यूज करताना सगळ्या अँगलचा आपण यूज करणार आहेत का? नाही करणार. ओके. त्याच्यामुळे कोणताही मी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. बाकीच्यांची मला गरज नाही आहे, त्याच्यामुळे आपण तो घ्यायचा सुद्धा नाही. इच अँगल ऑफ स्क्वेअर इज राईट अँगल. ह्याच प्रॉपर्टीचा आपण यूज करू आणि अँगल बी इक्वल टू काय कन्सिडर करू? 90 डिग्री. आता जर मला पायथागोरस यूज करायचं असेल तर ह्याच्या साईड मला माहिती असायला पाहिजेत. आपल्याला साईड माहिती नाही, पण प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. स्क्वेअरच्या सर्व साईड कॉन्ग्रुएंट असतात. पण मला ऑल साईडची गरज नाही, कारण पायथागोरस आपण ह्या राईट अँगल ट्रायंगलवर यूज करणार आहे. त्याच्यामुळे मी AB इक्वल टू BC इक्वल टू X कन्सिडर करेल. ठीक आहे. प्रॉपर्टी कोणती असेल? ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट. आणि अर्थात ह्या दोन्ही मी घेणार आहे AB इक्वल टू BC इक्वल टू X. मग हे जे गणित आहे ना, तुम्हाला 45 90 डिग्रीचा हा ट्रायंगल प्रूव्ह करून अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री ह्याचा यूज करून सुद्धा सॉल्व करता येते. पण मला सोपं वाटलं की पायथागोरसने तुम्हाला जास्त सोपं जाईल, कारण पायथागोरस आपल्याला 7th स्टँडर्डपासून आपण शिकलेले आहेत, त्याच्यामुळे हा यूज करायला आपल्याला जास्त कम्फर्टेबल असेल. त्याच्यामुळे मी हे मेथड शिकवते. ठीक आहे. आता जर मला दोन्ही साईड माहिती आहे, डायगोनलची लेंथ माहिती आहे, तर पायथागोरस यूज करेल. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, सेंटरला बीचं नाव AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बीवर हात ठेवायचा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. फिगरमध्ये बघून व्हॅल्यू ठेवायच्यात आपल्याला. 10 स्क्वेअर इज इक्वल टू X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. 10 स्क्वेअर इज 100 इज इक्वल टू 2X स्क्वेअर. X स्क्वेअरचा आन्सर काढायचा आहे, 2 नको आहे, त्याच्यामुळे X स्क्वेअर इज इक्वल टू 100. 2 डिवाइड होतील. X स्क्वेअर इक्वल टू 50. परफेक्ट स्क्वेअर नंबर 25ला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 50 मिळते. देअरफॉर X इज इक्वल टू 5. 25चं स्क्वेअर रूट 5. 2चं निघत नाही, रूट 2. देअरफॉर साईड इज इक्वल टू 5 रूट 2 C. मग आता इथं जे पायथागोरस यूज करतानाची स्पीड आहे ही आपली कंपल्सरी वाढणं आवश्यक आहे, कारण हे बेसिक आहे. आणि बोर्डामध्ये काय असतो, आपला जो लिमिटेड वेळ असतो आणि शेवट पुस्तकाच्या आउट ऑफ सिलेबसचे पण गणितं करायचे असतात, त्याच्यामुळे इथं थोडीशी स्पीड वाढवायची आणि हे वाढण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. साईड मिळालेली आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे 4 ×
फॉर्म्युले सगळे एका पेजवर घेऊन काढायचे आणि पाठ करायच्या. 4 इंटू सेट आणि काय 5 इंटू 20√2 बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने हे गणित शिकवलेलं आहे. सोपं वाटते की नाही? मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, खाली बेल आयकनचं बटन आहे त्याला ॲक्टिव्ह करा आणि लाईक आणि शेअर करायला चालू करा. आपल्या मित्रांना वगैरे ते सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ बघायला सांगा. बघूत आपण आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. इन राईट अँगल ट्रायंगल DEF हा राईट अँगल ट्रायंगल आहे. एफ जो 90 डिग्रीचा अँगल आहे. FG इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्युअस DE आहे. FG ची व्हॅल्यू 12 आहे. GD 8 आहे. काढायचे आपल्याला GE, EF आणि DF. ह्या गणिताचा आन्सर जॉमेट्रिक मीन, पायथागोरस आणि परत एकदा पायथागोरस. 2 वेळेस पायथागोरस यूज करायचे आणि 1 वेळेस जॉमेट्रिक मीन. ह्या पद्धतीनं सॉल्व करता येते. जर समजा तुम्हाला जॉमेट्रिक मीनचा थेरम विसरलेला असेल तर प्लेलिस्टमध्ये बाकीचे ह्या चॅप्टरचे व्हिडिओ दिलेले आहेत. अगोदर तो थेरम समजून घ्या, त्याचा यूज समजून घ्या, त्यानंतर ह्या गणिताची स्टडी करा म्हणजे लक्षात येईल. मी सुरुवातीला यूज करेल तो जॉमेट्रिक मीनचा, त्याच्यानंतर पायथागोरस थेरम. जॉमेट्रिक मीन यूज करताना सुरुवात कशी आहे. इन राईट अँगल ट्रायंगल DEF FG is perpendicular to DE, therefore FG square equal to GD into GE by geometric mean. सुरुवातीला काय लिहायचं. इन राईट अँगल ट्रायंगल सेंटरला नाव यायला पाहिजे Fचं DFE. ज्यावेळेस आपण मोठ्या ट्रायंगलचं यूज करायलो, थोड्या वेळेसाठी विसरून जायचं. मोठ्या ट्रायंगलचं यूज करायलो. परपेंडिक्युलर कुठं काढलाय ते बघायचं. FG इज परपेंडिक्युलर टू GE. FG is perpendicular to hypotenuse D. जो परपेंडिक्युलर आहे तो जॉमेट्रिक मीन आहे, त्याच्यामुळे FG स्क्वेअर इज इक्वल टू GD इंटू GE. लक्षात ठेवा ह्या साईडला स्क्वेअर असेल आणि ह्या साईडला मल्टिप्लिकेशन. लेफ्टला स्क्वेअर, राईटला मल्टिप्लिकेशन. कुठून काय दिलं आपल्याला, हे कोण मदत केली आपल्याला, कोण सांगितलं आपल्याला, बाय जॉमेट्रिक मीन. फिगरमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये बघून व्हॅल्यू घ्या तुम्ही. FG आपल्याला दिलेलं आहे 12 स्क्वेअर इज इक्वल टू GD आहे 8 इंटू GE. GD चालू आहे GE. 12 स्क्वेअर इज 144 इज इक्वल टू 8 GE. मी 8 नको आहे मला. GE इज इक्वल टू 144 मल्टिप्लाय असलेले 8 काय होतील, डिवाइड होतील. 8 ने डिवाइड करा तुम्ही ह्याला. 8 1 जा 8, 6 उरले 64 झाले. 8 8 जा 64. GE ची व्हॅल्यू निघून जाईल 18 जी आपल्याला पाहिजे होती. आता बघा ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड मिळते. पायथागोरस यूज करून ह्याचा आन्सर काढू शकतो. जस्ट नाव आत्ता आपल्याला ह्याचा आन्सर मिळालेला आहे, तर ह्याच्यावर पायथागोरस यूज केला तर आपल्याला ह्याचा आन्सर निघून जाईल. मी सुरुवात करते ह्या राईट अँगल ट्रायंगलना पायथागोरस यूज करून. सेंटरला नाव कोणतं असेल, G. इन राईट अँगल ट्रायंगल DGF. जी सेंटरला आहे हात ठेवा, त्याच्यावर DF स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टू DG स्क्वेअर प्लस लास्ट टू GF स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. आणि DF स्क्वेअर बघा, DF माहिती आहे का आपल्याला, माहित नाहीये. इज इक्वल टू DG स्क्वेअर म्हणजे 8 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. DF स्क्वेअर इज इक्वल टू 64 प्लस 144. DF स्क्वेअर इज इक्वल टू ॲडिशन करून 4 प्लस 4 8, 14 प्लस 6 20. परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, पण मिक्सरमध्ये आपण याला कन्व्हर्ट करू शकतो. त्यासाठी 208चे फॅक्टर पाडू. 1 जा 4 जा 2 ने डिवाइड केल्यानंतर 52, 2 ने डिवाइड केल्यानंतर 26, 2 ने डिवाइड केल्यानंतर 13, 13 1 जा 13, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. DF square is equal to 16 into 13. DF square is equal to 16 चा स्क्वेअर रूट 4, याचं निघत नाही रूट 13, सॉरी DF ची व्हॅल्यू निघालेली आहे. आता जो आपण खालच्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ज्याच्यामध्ये G हे नाव सेंटरला येईल कारण परपेंडिक्युलर इथे. इन राईट अँगल ट्रायंगल EGF राईट आहे.
ई जी एफ. जीवर हा ठेवायचा EF स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टू GE स्क्वेअर प्लस लास्ट टू GF स्क्वेअर. EF स्क्वेअर आपल्याला माहित नाही आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. GE ची व्हॅल्यू 18 आहे, त्याच्यामुळे ते 18 स्क्वेअर प्लस GF आहे 12 स्क्वेअर. 18 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज इक्वल टू 324 प्लस 144. मग स्क्वेअर थोडेसे विसरलेले असतील तर पाठ करायचे, कारण जरी समजा एक्झाममध्ये विसरले आणि मल्टिप्लिकेशन कसं आपला जो वेळ कसा बांधलेला असतो ना तेवढा वेळ करायचं असतं. हे स्क्वेअर पाठ असतील तुम्हाला तर कॅल्क्युलेशन स्पीडमध्ये होईल आणि तुम्हाला पेपरमध्ये आउट ऑफ सिलेबसच्या गणितावर विचार करण्यासाठी वेळ मिळेल. आणि जर समजा तुम्हाला स्क्वेअर पाठ नसतील तर तुम्ही ते पाठ करून टाका. ओके, 30पर्यंत मिनिमम पाठ असावे. शेवटी नसतीलच तर आपण रफ पेजवर जाऊन मल्टिप्लाय करून टाकू. ठीक आहे ना. EF स्क्वेअर इज इक्वल टू 8 6 468. परत 468 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे, मग ह्याचेही फॅक्टर काढून बघूत आपण. 2 ने डिवाइड करूत, परत 2 ने डिवाइड करूत 117. 3 ने डिवाइड करूत 3 9 3 ने करूत 3 1 3 3 13 ने करूत 31 2 2 4 4 2 3 12 12 3 36. 36 into 30. Therefore, EF equal to 36 चं स्क्वेअर रूट 6, 13 चं निघत नाही रूट 13. ठीक आहे ना. एकदम सिंपल आणि साधा क्वेश्चन आहे हा. बघूत आपण आता नेक्स्ट क्वेश्चन. हो, पण त्या अगोदर जो 8वा क्वेश्चन आहे तो रेक्टँगलचा दिलेला आहे. तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवलेलं आहे. ते प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सोडून बघा. काही अडचण वगैरे काही आली तर कमेंटमध्ये टाका. ठीक आहे ना. बघूत आपण नेक्स्ट क्वेश्चन. IMP क्वेश्चन आहे बघा. काय दिलेलं आहे. इन राईट अँगल ट्रायंगल PRM, M इज द मिड पॉईंट ऑफ QR. हे मिड पॉईंटसाठी अशा मार्किंग केल्या सेम असलेला अँगल R इक्वल टू 90 डिग्री. प्रूव्ह करायचं आपल्याला PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. ठीक आहे. जे PQ स्क्वेअर दिलं आहे त्याच्यामध्ये दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत बघा. एक मोठा ट्रायंगल आहे PRQ आणि छोटा राईट अँगल ट्रायंगल आहे PRL. आणि हा जो राईट अँगल ट्रायंगल नाही ह्याचा यूज आपल्याला करायचा नाही. मोठ्या राईट अँगल ट्रायंगलवर पायथागोरस एकदा यूज करायचा, छोट्या राईट अँगल ट्रायंगलवर एकदा पायथागोरस यूज करायचा. मला गणित वाचल्या नेमकं कळत नव्हतं की कोणत्या ट्रायंगलवर यूज करावं. तर PQ स्क्वेअरनं सांगितलं की मोठ्या राईट अँगल ट्रायंगलवर पायथागोरस यूज केला तर कदाचित आपल्याला पुढच्या स्टेप सोडवताना मदत होईल. त्याच्यामुळे मी मोठ्या राईट अँगल ट्रायंगलचा यूज करते. इन राईट अँगल ट्रायंगल PRQ बघा, सेंटरला R नाव आहे. R वर हात ठेवा तुम्ही. PQ स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टू PR स्क्वेअर प्लस लास्ट टू QR स्क्वेअर. PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. पण आन्सरमध्ये PR स्क्वेअर आहे. ठीक आहे, बाजूला कोएफिशियंट 3 आलाय तो येऊन जाईल. परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये QR स्क्वेअर किंवा इतर रिलेटेड असलेलं कुठलंच नाव आपल्याजवळ नाही आहे. मग मी QRला काढून टाकून काय लिहू शकते 2RM होल स्क्वेअर. मी हे नाही घेणार कारण की रेक्ट अँगल ट्रायंगलची साईड नाही. आणि कुठलं घेतलं मी 2RM तर क्वेश्चनमध्ये दिलं आहे M इज द मिड पॉईंट ऑफ QR. त्याच्यामुळे खालच्या स्टेपला ही कॉपी पेस्ट आहे. PR स्क्वेअर पण कॉपी पेस्ट आणि इथं मात्र 2RM होल स्क्वेअर. आणि रिझन काय लिहितात RM इक्वल टू QM. कोण दिलेलं आपल्याला क्वेश्चनने दिलेलं आहे, Q1 मध्ये दिलेलं आहे. राईट आहे. अर्थात खालच्या स्टेपला हे दोन्ही कॉपी पेस्ट करेल आणि ह्याचा स्क्वेअर सॉल्व्ह करेल. बघा इथे एक ट्रिक आहे. जर तुम्ही समजा इथे लिहित असताना 2RM स्क्वेअर लिहिला, ब्रॅकेट टाकलं नाही किंवा हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये आला तर तिथं त्या स्टेपचा अर्थ बदलतो. त्याच्यामुळे इथं होल स्क्वेअर लिहायचं आहे, ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं आहे. खालच्या स्टेपला एक्सपांड करताना 4RM स्क्वेअर असेल. 4RM स्क्वेअर. PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4RM स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 1. आणि आता ज्यावेळेस मी इथं का थांबवलेलं आहे कारण मला आन्सर मिळालेलं नाही आणि हे नको आहे. तर मी RM कोणत्या राईट अँगल ट्रायंगलची साईड आहे तर ह्या राईट अँगल ट्रायंगलची आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर पायथागोरस यूज करत ह्याला स्ट्रेच करून ह्याला थांबवू. इन राईट अँगल ट्रायंगल PRF सेंटरला कंपल्सरी R असेल. R वर आठवा PM स्क्वेअर is equal to PR square first 2 plus RM square.
प्रत्येक वेळेस आपलं लक्ष जे असेल ते हा RM स्क्वेअरकडे असेल, पण RM स्क्वेअर इथं मिळालंय का? मिळालेलं आहे, पण त्याच्यासोबत PR स्क्वेअर आलाय आणि मला फक्त सिंगल RM स्क्वेअर पाहिजे, म्हणजे हे मला नको आहे. मग मी रिव्हर्स वाचेल RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर आणि हे खाली आल्यानंतर काय होईल? मायनस PR स्क्वेअर. परत मी बघितलं इक्वेशन 1 मध्ये मला RM स्क्वेअर पाहिजे, पण त्याच्यासोबत कोएफिशियंट काय पाहिजे? 4. आणि हा एकट्याला 4 देता येणार नाही, कारण गणिताचा रूल आहे. द्यायचं असेल तर इच टर्मला द्यावं लागलं आपल्याला. मल्टिप्लाय इच टर्म बाय किंवा बोथ साइड बाय 4. फोरनं मल्टिप्लाय केलं तर 4 RM स्क्वेअर इज इक्वल टू 4 PM स्क्वेअर minus 4 PR square. Equation number 2 from 1 into. क्वेश्चन मध्ये डिमांड, आन्सर मध्ये डिमांड पुन्हा कोणाची आहे? ह्याची डिमांड आहे, त्याच्यामुळे ह्या इक्वेशनला जास्त महत्त्व द्यायचं. काय खाली घ्यायचं? PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस हे काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी घ्यायचं 4 PM स्क्वेअर मायनस 4 PR स्क्वेअर. मग कॉपी पेस्ट करते PQ स्क्वेअर इज इक्वल टू ह्याला कॉपी पेस्ट करते PR स्क्वेअर प्लस हे गेलं 4 RM स्क्वेअर आणि त्या ठिकाणी काय आलं? 4 PM स्क्वेअर मायनस 4 PR स्क्वेअर. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर इथं पण आहे, इथं पण आहे. 4 PR स्क्वेअर मधनं PR स्क्वेअर गेल्याच्या नंतर उरतील ते 3 PR स्क्वेअर, मोठ्याचं असेल मायनस, आणि हेच आपलं आन्सर. ठीक आहे. बाकीच्या गणिताची स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये